कार्तिक वैद्य 13 शके 12 से 18 दुपारची वेळ ज्ञानोबा राय समाधीस्थ झाले. बस हरी आणि हर बाहेर येतात. पांडुरंगाच्या खांद्यावर डोकं ठेवलं, धाय मोकलून निवृत्तीनाथ रडायला लागला. देवा आता आमचा तरी श्वास कशाला ठेवला देवा, आता आम्हाला सुद्धा परवानगी दे देवा, आमचा ज्ञाना गेला, आता काही राहिलं नाही देवा. आणि म्हणून एका पाठोपाठ एक सोपान काका सासवड गावी तर ऐदलाबाद मेहोण या ठिकाणी विजेचं वादळ आलं आणि बरोबर 1 महिन्यानंतर वीज कडाडली आणि मुंगी उडाली आकाशी. या न्यायानं मुक्ताबाई लुप्त झाले आकाशामध्ये, देह सापडला नाही. आणि सगळ्यात शेवटी त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यामध्ये नाथ निवृत्ती विरामाला गेले. चारही भावंडांचा विराम जरी चरित्रात सांगितला असला तरी आजही समाधी संजीवन हरिपाठ. आजही माऊलींचा ओंकार ध्वनी समाधीमधून निघतो माईबाप, पण ऐकणाऱ्याला कान असावे, बघणाऱ्याला डोळे असावे आणि जाणकाराला देह असावा. आजही सोन्याच्या पिंपळाखाली एक माय आपली सर्वांची वाट पाहते आहे, रोज वाट पाहते आहे. कधीतरी माऊलींना म्हणा, माऊली काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, कवा समाधान चित्त माझे माय. या नश्वर असणाऱ्या जगात तुझ्याशिवाय कुणी नाही ग. तू साऱ्या विश्वाला पदरात घेतलंस ना आई, कधीतरी या लेकराला पदरात घे. अट्टाहासानं म्हणा, निश्चितपणानं माऊलीचा आशीर्वाद सदैव आपल्या अंतरंगात खेळेल. हा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी अखंड प्रणिपात करूया आणि आजच्या या कथेला